तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। 7-12 उतार्यात झाले 11 महत्त्वपूर्ण बदल। महसूल विभागाने तब्बल 50 वर्षांनंतर बदल केले। गावाच्या नावासोबत कोड क्रमांक। आता 7-12 उतार्यावर गावाचा कोड क्रमांक दर्शवला जाईल, ज्यामुळे गावाची ओळख अधिक स्पष्ट होईल। जमिनीच्या क्षेत्रफळाची स्पष्टता, लागवडी योग्य आणि पोट खराब क्षेत्र यांची स्वतंत्र नोंद केली जाईल आणि त्यांची एकूण बेरीज स्पष्टपणे दर्शवली जाईल। मोजमापाची नवीन पद्धत, शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर आणि बिनशेतीसाठी आर आणि चौरस मीटर या मोजमाप पद्धतीचा वापर केला जाईल। मृत व्यक्ती, कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदीची पद्धत, आता या नोंदी कंसात न दाखवता त्यावर आडवी रेषा मारली जाईल। शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रखडवू नका, हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले। भूसंपादनाचे 30,000 दावे प्रलंबित। बस झाले ड्रोन हल्ले, भारत आता पाकिस्तानला बुडवून मारणार। चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे उघडले। भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईमुळे पाकिस्तानातील सिंध आणि पंजाबमधील सर्व छावण्यांमध्ये दहशत पसरली। पाकिस्तानच्या लष्करी छावण्यांमधून लोकांचे स्थलांतर सुरू। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 299 कोटी निधी। खरीप 2024-25 हवामानातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत तरतूद। 2024-25 हवामानातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 6,73,000 शेतकऱ्यांसाठी 299.23 कोटी निधी मंजूर झालाय। यापैकी 6,70,217 शेतकऱ्यांना 298 कोटी निधी वाटप करण्यात आलाय, तर 2,783 शेतकऱ्यांना निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे। युद्धाच्या भीतीमुळे हजारोंचे स्थलांतर, अनेक गावे ओस। 3 अधिकाऱ्यांसह 16 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडण्यामध्ये यश। INS विक्रांत, आकाश, S-400, शिल्का आणि L-70। पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून कोणत्या शस्त्रांचा वापर? भारताकडून आकाश आणि L-400 अशा अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला आहे। 40 गावात अवकाळी पावसाचा 821 हेक्टर क्षेत्राला बसला तडाखा। 2 दिवस अवकाळी पाऊस, शेतकरी हैराण। फळबागांसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। पाकिस्तानला धडा शिकवा, आमची तुम्हाला साथ। सर्वपक्षीय बैठकीत सर्वच राजकीय पक्षांची खंबीर भूमिका। ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। भारत पाकिस्तान युद्धामुळे देशात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होणार, इंडियन ऑइलने दिली महत्त्वाची बातमी। भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार किंवा इंधन टंचाई निर्माण होणार का, असे प्रश्न उपस्थित होत असताना इंडियन ऑइलने महत्त्वाची माहिती दिली आहे। अजित पवारांसोबत जायचं का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही, शरद पवार यांची स्पष्टोक्ती। रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर, 23.87 कोटींचे नुकसान। 519 हेक्टरमधील केळी बागात जमीनदोस्त, 47 घरांची पडझड। अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनाम्याचे निर्देश। INS विक्रांतमुळे झाला पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम, कराची बंदरात झालं तांडव। INS विक्रांतच्या धडाक्यासमोर कराची बंदर उद्ध्वस्त झाल्याची माहिती। बंदरामध्ये लागोपाठ 10 स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे। कृषी अधिकाऱ्यानेच लाटला शेतकरी अनुदानाचा निधी। पुणे जिल्ह्यात कृषी आयुक्तालयातील दक्षता पथकाच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या गोविंद मोरे यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी थेट स्वतःच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले। गैरव्यवहाराची ही नवीन पद्धत उघड झाल्यामुळे कृषी अधिकारी हबकले आहेत। शेती कसणारा शेतकरीही चहाला दूध बॅग आणतोय, सततच्या आसमानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा मेटाकुटीला। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला अटक, असीम मुनीरला थेट तुर्किस्तानला नेऊन गेले। पाकिस्तानात घडामोडींना वेग, पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतला असून त्याची उचलबांगडी केल्याची चर्चा होत आहे। पाकिस्तानी कलाकारांवर बंदी, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा निर्णय। माहिरा खान, फवाद खानचा निषेध। अकोला जिल्ह्यात 704 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण, 1,31,000 मालमत्तांचे PR कार्ड तयार। आता हद्दीवरचे वाद होणार बंद।
केंद्र सरकारचा अलर्ट, पाकिस्तान कधीही हॅक करू शकतोय भारतीयांचे बँक आणि सोशल मीडिया अकाउंट, सुरक्षित राहण्याचे आवाहन. पाकिस्तानमधील हॅकर्सकडून संभाव्य सायबर हल्ल्यांचा इशारा देण्यात आलाय. भारतीय बँका, आर्थिक संस्था तसेच सोशल मीडिया वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंबड तालुक्यात वाळू उपसा, शेतकऱ्यांच्या मुळावर. आवर्तन सुटूनही शेतीला पाणी मिळेना. नदी पात्रात 20 ते 25 फुटांचे खोल पडले खड्डे. नंदुरबार जिल्ह्यात पाऊस वादळाने पुन्हा उडवली दाणादाण. सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. शहादा तालुक्यात नाल्यांना आला पूर. कांदा, केळी व पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान. विदर्भातून नागवेलीचे पीक होते नामशेष. पिकांची मागणी फार, उत्पादन मात्र हद्दपार. विदर्भात लाखो लोक विड्याची रोज पानं खातात. त्यामुळे पानांची मोठ्या प्रमाणात मागणी असून देखील शेतकऱ्यांना या पिकापासून चांगले उत्पन्न सुद्धा मिळू शकत नाही. 7 राज्यांमधील 27 विमानतळ बंद. पाकिस्तान सीमेला लागून ठिकाणे असल्याने निर्णय घेतला. ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त. PSL वर संकट, सामने स्थलांतरित, परदेशी खेळाडू धास्तावले. जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. 320 गावांमध्ये फटका. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात अवकाळी पाऊस होतोय. मागील दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. प्रामुख्याने जळगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. खानदेशातील केळीपट्टा उष्णतेमुळे होरपळला. यामुळे बागांची 30% हानी झाली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. लहान व निसवलेल्या सर्वच केळी बागांना उष्णतेचा फटका बसत आहे. सरळ कापूस वाणांची मागणी अधिक राहणार. शेतकऱ्यांची वणवण थांबणार कधी? नाशिकमध्ये अस्मानीचा 3000 हेक्टरला फटका. नाशिक जिल्ह्यात 5 ते 7 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने 527 गावांमधील 13,822 शेतकऱ्यांचे 3,307 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. विशेषतः कांदा, आंबा, डाळिंब आणि भाजीपाले पिकांवर मोठे नुकसान झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 60.23 पर्यंत घसरली. IPL मधील परदेशी खेळाडूंनाही तातडीने घरी जायचे. लीगच्या पुढील सामन्यांवर संकट. BCCI कडून पर्यायांची चाचपणी. भारत पाकिस्तानमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे IPL मध्ये सहभागी झालेले अनेक परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतण्याची तयारी करत आहे. सुरक्षेच्या चिंतेमुळे आणि त्यांच्या देशातील क्रिकेट बोर्डाकडून आलेल्या सूचनांनुसार त्यांनी तातडीने भारत सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आंबा हंगाम अंतिम टप्प्यात. प्रति डझन 300 ते 500 रुपये दराने विक्री सुरू. गोळ्या घातल्या तरीही आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा सरकारला स्पष्ट इशारा. आमदार सतेज पाटील म्हणाले, प्रत्येक गावाच्या ग्रामसभेचे ठराव घ्या. कोल्हापूर, रत्नागिरी अतिरिक्त आहे, त्यामुळे शक्तीपीठाची गरज नाही. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. 10 पट स्टॅम्प ड्युटीचा फटका. शक्तीपीठमध्ये बाधित नसतानाही शेतकऱ्यांचे नुकसान. खरेदी विक्री रखडली. एकदा नाव यादीत आले की त्या शेतकऱ्यांना खरेदी विक्री 10 पट स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. परिणामी वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी 10 पट स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.